स्ट्रोक मात्र अक्षयच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर ठिकाणी झोनमध्ये चेंडू या ठिकाणी निघून जातोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आत झाला आहे आणि 5 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू एकंदरीत फेकून झालेत अक्षयच्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता. बॅकअपला खाली ठेवून खेळण्याचा प्रयत्न जरा होता, परंतु कुठली धाव या चेंडूवरती येणार नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा रूपामध्ये चेंडूची सांगता या ठिकाणी झालाय. ऑन साईडला फ्लिक केला जातोय, चेंडूमध्ये निघून जाईल. ऑन साईडला तत्पूर्वी एक धाव रोखू शकत नाही, एक धाव परिपूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या फर्स्ट ओव्हरमधील. आजच्या रात्रीमधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. टॉस कोसचा बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिकडं झोनमध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव चेंडूवरती येईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये. ऑफसाईडला फटका मात्र नक्कीच खेळला गेला आहे. तितकंच चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. निहारचा बॅकअप मात्र या ठिकाणी मिळाला. तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 8 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा फॉर्मॅट. या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये फॉक्स क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यकरून प्रीमियर लीग 2024 कार्यकरून क्रिकेटच्या इतिहासामधील एक अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या आयोजकांची अफाट मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेमागे अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिले चेंडू फुलटॉस होता, परंतु फुलटॉसला डिपॉझिट करण्यामध्ये फलंदाजाचा मात्र या ठिकाणी यशस्वी झालेला नाही आहे. परंतु या चेंडूवरती सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकार. सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 13 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा आता खेळ मैदानाच्या आत झाला आहे. षटकातील पुढचा बॉल ऑफसाईडला बॅकफुटला गेल्यानंतर सरळ चेंडूला मात्र पाठवला आहे. 4 धावांक केतनच्या बॅटमधून एक कणकणीत चौकार. मध्ये जवळजवळ 2 चौकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 17 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. वेल शॉट चौकार. फलकावरती पाहायला मिळत आहे. 21 रन्स स्कोर करत गेल्या. या षटकामध्ये जवळजवळ 3 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. केतन काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपल्या संघासाठी एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय. 21 धावा स्कोर करतोय 11 गेल्यात. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेल्यानंतर चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण चांगलं क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. षटक मात्र या ठिकाणी दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 21 या आकड्यावरती. 21 रन्स स्कोर करत 11 गेल्यात. पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता. तिसऱ्या षटकामध्ये इन ॲक्शनमध्ये निहारला आपण पाहणार आहोत. समोर 2 आक्रमक फलंदाज जवळजवळ ओंकार आणि केतन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आक्रमकता मात्र नक्कीच दाखवली गेले. अटॅकिंग मोडमध्ये फलंदाजी मात्र केली गेले आणि फॉर एक्झाम्पल एक मूर्तिमंत उदाहरण या चेंडूवरती पाहायला मिळालं. ओंकारच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार.
25 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. 25 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला मात्र या ठिकाणी चेंडूला सरळ पाठवलं जात आहे. वन बाउन्सने चौकार, बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग. एकोणतीस धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. ओमकार याच्या बॅटमधून नावाला सज्जीशी कामगिरी ठिकाणी पाहायला मिळते. ऑफ साईडला 3 चेंडूंवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कम ऑन डीजे. जे इथे केला जाईल. चांगला स्ट्रोक जरूर मात्र खेळला होता, परंतु जी नियमावली आपल्याला पाहायला मिळते बॉक्स क्रिकेटची. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 29 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. लेफ्ट ट्रॅकवरती नक्कीच तिसरा चौकार या षटकामधील पाहायला मिळतोय. ओंकार इज ऑन फायर नाव. डीजे. फलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. सध्या दोन्ही फलंदाज चौकारांमध्येच मात्र नक्कीच धावा डील करत आहेत. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगलवरती सॅटिस्फाईड वाटणार आहे. 34 धावा फलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामध्ये. ऑफ साईडला करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला ऑफ ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज पूर्णपणे बीट मात्र या ठिकाणी केला गेला. 3 षटकांसाठी संपला आहे. 3 षटकांच्या नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 34 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया जवळ आपण संगीत कक्षामध्ये. कॉमन डीजे. सुहास आपण पाहतोय षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता या 4th ओव्हरमध्ये बॉडी ट्रॅकवर. व्हाईट बॉल ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हरच्या रूपामध्ये चेंडूची संख्या त्यांना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 35. ऑफ साईडला इथे मात्र कॅच ड्रॉप होईल का? जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. काही क्षणाला असं वाटलं होतं की झेल मात्र नक्कीच धनी मातेला अर्पण होईल, परंतु त्यानंतर बॅकअप मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज सुहास अप्रतिम. डीजे. या ठिकाणी जाताना पाहायला मिळाला. हॅलो. अतिशय सुंदर पद्धतीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण पिक्चर हिट झाला की हिरो आणि हिरोईन यांना मात्र भरपूर डिमांड येते, परंतु डायरेक्टर, त्या पिक्चरचा क्रिएटर, ह्या सगळ्या गोष्टी पडद्यामागे असतात. तर त्याच पद्धतीने या स्पर्धेला आमचे लागलेले दाते, हे आमचे स्पॉन्सर, ज्यांनी मात्र महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी आम्हाला दिली, त्यांचे आम्ही आभार मानतोय. आदरणीय सन्मान्य सदानंद पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. तदनंतर गिरधर माची सर यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 12,000 रुपयाची भरीव देणगी मंडळ, त्यांचे टाळ्या वाजून आभार मानते. निकेतजी पाटील सर ज्यांच्या माध्यमातून 4,000 रुपयाची आर्थिक देणगी. रश्मी पाटील मॅडम उपसरपंच ज्यांच्याकडून 2,000 रुपये. राकेश पागधरे सर ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. अतिश नाईक सर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. हर्षलजी पाटील सर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. अक्षय गावड सर यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. संदीप देशपांडे सर यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइजची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. सुवर्ण चमचमत्या झगमगत्या ट्रॉफी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आमचे परममित्र केदारजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र 4th क्रमांकाची ट्रॉफी. आणि यश फडकर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू, या सर्व दात्यांचे आम्ही अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते, कारण देणाऱ्याने देत राहावे, देणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. या अनुषंगाने आमचे सर्व आयोजक मंडळी सगळ्यांचे आभारी आहोत. थँक्यू सो मच.
चांगलं क्षेत्रक्षण ठिकाणी होताना पाहायला मिळालं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. क्षमस्व 47 धावामध्ये फलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल ऑन साईडला स्ट्रॉंग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र नक्कीच विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवरती विकेट गेल्या. 47 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात आणि 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं समोर. 48 टू विन असेल. 48 धावांचं एक मोठं लक्ष ठिकाणी समोर ठेवलं गेलं. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. तुमच्यापर्यंत हॅलो साई आराधना आणि त्याचबरोबर युवांशी लेव्हन दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस या. साई आराधना संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर युगांशी लेव्हन संघाचं कॅप्टन टॉस या. पुढील मॅच बी ग्रुपमधील आपल्याला पाहायला आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना. सर्व प्लेयर्सनी आपली जी प्रवेश फी आहे ती आपल्या कॅप्टनकडे किंवा ओनरकडे आपण जमा करायचे. जे खेळाडू आहेत त्या खेळाडूची जी प्लेअर फी आहे ती प्लेअर फी आपल्या कॅप्टनकडे किंवा ओनरकडे जमा करायची. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. साई आराधना संघ त्याचबरोबर युगांशी लेव्हन संघाचं कॅप्टन चला क्षेत्रक्षण लावून घ्या. दोन्ही फलंदाज मैदान. हॅलो चेक. हॅलो अक्षय आणि कुणाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो अक्षय आणि कुणाल ही जोडी आपण पाहतोय. 48 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे. 48 टू विन असेल. पहिले षटक फेकण्याकरिता केतन बॉलिंग ट्रॅकवरती ज्या प्रकारे विथ द बॅटने कॉन्ट्रीब्यूट केला आता आपल्या संघासाठी विथ द बॉलमध्ये सुद्धा एफर्ट्स मात्र लावावे लागणार आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर फटका मात्र ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती काही सुरुवात मात्र ठिकाणी केलंय. चौकार. साई आराधना संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर युगांशी लेव्हन संघाचं कॅप्टन जरा टॉस रिया. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात मात्र या ठिकाणी केली गेली. एक गोड सुरुवात मात्र या ठिकाणी कुणालच्या बॅटमधून त्यानंतर सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. 5 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. गोलंदाजी मार्कवरती केतनला आपण पाहतोय. समोर केतनच्या समोर अक्षयला आपण पाहणार आहोत. या चेंडूवरती एक बेस्ट वर्सेस बेस्टचं हे कॉन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला केतन दुसऱ्या बाजूला अक्षय आणि या बॅटलमध्ये या चेंडूवरती मात्र नक्कीच बाजी मारलाय अक्षयने. चौकार. नऊ धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. गॅप शोधण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळाला या चेंडूवरती मिस्टर अक्षय. ज्या प्रकारे बॅटचा फ्लो पाहायला मिळाला त्यानंतर अनोख्या स्टाईलने ही एक धाव इकडे झोनमध्ये चेंडूमध्ये या ठिकाणी निघून जातोय. धावसंख्या फलकावरती 10 आकड्यावरती 3 रन्स इंटू ती स्कोरकार्ड आपण पाहतोय. एक छोटासा चिमुरडा भारताचा तिरंगा घेऊन मात्र नक्कीच चेअरअप करतोय. हलक्याशा त्याने मात्र या ठिकाणी खेळला जातोय. एक धाव रोखू शकत नाही आहेत. आमचे कॅमेरामॅन तुषार या ठिकाणी पाहायला म्हणत आहेत. नक्कीच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. एक चांगलं वर्क त्यांच्या मदतीनं पाहायला मिळते. ऑफसाईडला चेंडू मात्र निघून जातो. आमच्या लाटक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी एक धाव चेंडूवरती येताना पाहायला मिळते. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 12.
साई आराधना संघाची सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण प्लीज तुमच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक वन ऑफ द बेस्ट क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 6 सीटर स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. गौरवजी पाटील सर या स्पोर्टचे मात्र प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर आणि खूप कमी काळामध्ये नक्कीच खूप मोठी उंची मात्र गाठली गेली. वॉट अ बॉल, काय जबरदस्त चेंडूडकीने पाहायला मिळाला. सागरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याची जी आर्म ॲक्शन आहे ती आर्म ॲक्शन पुढचे 5 चेंडू मात्र नक्कीच पाहण्यालायक पाहायला मिळत आहेत. सागरची गोलंदाजी मात्र नक्कीच येणाऱ्या कालामध्ये एक मोठं सहकार्य मात्र नक्कीच करेल ते म्हणजेच आपण पाहू शकतायत या संघासाठी, कारण इथून 48 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आहेत, त्यामुळे नक्कीच हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ज्या प्रकारे सागर मागचे 2 चेंडू जे रिलीज होत आहेत अप्रतिम. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावांची गती जाऊन पोहोचेल फलकावरती 14. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 2 या षटकामध्ये. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई आराधना आणि त्यांच्या अगेन्स्ट युकांश. या 2 संघांमध्ये एक बिग फाईट. ऑफ साईडला खेळा सुरू केला गेला. नॉन स्ट्राईकवरती धोक्याची घंटा आणि इथे मात्र यस अंपायर फिंगर इज गॉन नाव. रनआउट रूपामध्ये विकेटचं पतंग गॉन. एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र ठिकाणी मिळवला आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. वैभव न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. साई गजानन 548 संघाला अजूनही आपण पाहतोय मोठा पल्ला मात्र ठिकाणी पार करायचा आहे. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू ठिकाणी बाकी आहेत, परंतु सागरची आर्म ॲक्शन इथे चर्चेत राहिले. एक लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदत नाही त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. 16 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 16 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल सागर बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला ड्राईव्ह मात्र नक्कीच केला गेला. ज्या वेगेने चेंडू आला होता त्याच वेगेने बॅटचा फ्लो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय फलकावरती 21. क्षमासवी थोडंसं लेट अपडेट झाला. 21 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. क्षमासवी 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभवच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. अर्धा पल्ला गाठला गेलाय तर अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. कमॉन डीसी. मार्कवरती बबलू षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता. आता इथून बबलूला डब्ल्यू शोधावा लागणार आहे, कारण ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 24ची गरज. त्यामधून नक्कीच 1 धाव मायनस केली जाईल. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बबलू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा दबाव मात्र नक्कीच स्पष्टपणे जाणवतोय. व्हाईट+1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. 27 धावा स्कोरवरती लागले गेले. 27 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 21 धावांची अजूनही गरज.
मैदानाच्या आतमध्ये बबलू गोलंदाजी मार्कवरती षटक दिला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. आतापर्यंत पहिला फेर चेंडू मात्र फेकलेला नाही कारण पहिले 2 चेंडू जर पाहिलं तर नक्कीच मात्र चिरपामध्ये फेकले गेले. साईडला फुटॉस मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नक्कीच दोन्ही फलंदाज होते परंतु शेवटच्या क्षणाला चांगलं बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. फुटॉस आणि सरळ चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांकरिता क्लासिकल ड्राईव्ह चौकार. मध्ये 31 रन्स स्कोरकडे लागला गेला. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगली बॅटिंग चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना पाहायला मध्ये विचारकरिता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. ऑफ साईडला पण शॉट काय जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲज अ बुलेट प्रमाणे चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. 35 फलकोर्ती पाहायला म्हणतात. 35 रन्स स्कोरवरती लागले गेले आहेत. ज्या प्रकारे आतापर्यंत वैभवने फलंदाजी केलंय अप्रतिम. महत्वाच्या क्षणाला येऊन महत्वाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. इथे मात्र विचार विनिमय करण्यास मात्र या ठिकाणी भाग पाडलाय. 9 चेंडू आहेत आणि 9 मध्ये बनवायचे आहेत या ठिकाणी 13. फुल टॉस आणि त्या 13 मधल्या 4 मात्र या ठिकाणी मायनस केल्या जातील म्हणजे 8 चेंडू आणि 9 ची गरज आहे. वॉड बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम. तीन चेंडूंवरती 3 चौकार. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढील बॉल या चेंडूवरती मात्र नक्कीच हलक्या शेताने खेळलं होतं. 1 धाव मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. मात्र नक्कीच विजयाकरिता 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 7-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल खेळायचा प्रयत्न झाला होता. आदरणीय सन्माननीय विदेजी पाटील साहेब, मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आगरी समाजाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत विदेजी पाटील साहेब. कृपया आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाजाचे अध्यक्ष घ्यायचं नाहीये कारण आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता. 48 धावा चेस करत असताना आतापर्यंत काय जबरदस्त फलंदाजी मात्र केली गेली फलंदाजांच्या मदतीनं. त्यामध्ये नक्कीच महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन वैभव आणि अक्षय या 2 फलंदाजांचं. त्यामध्ये नक्कीच कौतुकास्पद कामगिरी नक्कीच या ठिकाणी केली दोन्ही फलंदाजांनी. 6 मध्ये 7. प्रथम बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू फुल टॉस आणि सरळ चेंडू मात्र बबलूला बीट करून 4 धावांकरिता चौकार. आता विजयाकरिता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पूर्णपणे चौकारांनी फक्त डील मात्र केली गेली या फलंदाजांनी. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवले जात आहेत. फील्ड मात्र या ठिकाणी नक्कीच सेट केली जाते. 5 मध्ये 3 डिफेंड करायचे आहेत. प्रथम बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी केली जाते परंतु 1 धाव काय रोखू शकत नाहीये. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 4-2चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. ज्या वैभवने या मॅचमध्ये नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकल्या आहेत आणि नक्कीच विजयाच्या धावा मात्र वैभवच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय साई गजानन 548 संघाने. 48 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच चेस केल्यात. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. वेल प्लेड
अप्रतिम बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आराधना आणि युगांश लेविन या दोन संघांमध्ये. चला वैभव पण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता वैभव ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याच्या बॅटमधून चौकारांचा वर्षाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 48 धावा नक्कीच अप्रतिमरित्या मात्र चेस केल्या गेल्या. मोठं लक्ष होतं परंतु ते मोठं लक्ष मात्र नक्कीच चेस केले गेले. आदरणीय सन्माननीय विदेची पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत वैभवला. तर आपण वैभव या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विदेची पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत वैभवला. काय जबरदस्त फलंदाजी वैभवची आपल्याला पाहायला मिळाली. 48 धावा मात्र नक्कीच अप्रतिम या ठिकाणी चेस केल्या गेल्या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय साई आराधना आणि त्यांच्या अगेन्स्ट युगांश लेविन या दोन संघांमध्ये. आणि पुढच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती उत्कर्षजी पाटील सर. त्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजच्या रात्री सुंदर साथ त्यांची मिळते. ओटू उत्कर्ष पाटील सर, थँक्यू सो मच.